हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ICDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती याकरिता सामान्यांचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत। आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ क्रमांक 18 आहे। याआधीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। तर व्हिडिओ अगदी खास होणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक बघा, नक्की तुम्हाला मदत होईल। आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारची विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? ऑप्शन आहेत ब्रॉन्झ, जर्मन सिल्वर, बेल मेटल की ॲल्युमिनियम ब्रॉन्झ। तर लक्षात घ्या, विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी जर्मन सिल्वर हे मटेरियल वापरलं जातं। जर्मन सिल्वर हे निकेल, कॉपर आणि झिंक यांचे संमिश्र आहे। यानंतर पुढील प्रश्न, भीम या ॲपचे पूर्ण नाव काय आहे? तर उत्तर आपल्या स्क्रीनवर आहे। तर भीम ॲपचं जे पूर्ण नाव आहे ते आहे भारत इंटरफेस फॉर मनी। हे मोबाईल ॲप आहे। हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने तयार केले आहे। ॲप ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरले जाते। पुढील प्रश्न, CDMA तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे संगणक, खाणकाम, अंतरिक्षयान की मोबाईल फोन। ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता। तर CDMA हे कशाशी संबंधित आहे? तर मोबाईल फोन। CDMAचा फुल फॉर्म आहे कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस। GSM याचा फुल फॉर्म आहे ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल्स। वरील दोन्हीही मोबाईलमध्ये वापरण्यात येणाऱ्या रेडिओ सिस्टीम याच्याशी संबंधित आहे। पुढील प्रश्न, लोकमान्य जयप्रकाश नारायण तर टिळक यांच्याशी संबंधित काय असेल? लोकनायक, महर्षी, महात्मा की पितामह? तर योग्य उत्तर आहे लोकनायक। जयप्रकाश नारायण हे समाजवादी विचारसरणीचे नेते होते। 1934 नरेंद्रदेव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, राममनोहर लोहिया इत्यादी नेत्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली। पुढील प्रश्न, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहेत? ऑप्शन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डॉक्टर पंजाबराव देशमुख की कर्मवीर भाऊराव पाटील? तर ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता। अगदी सोपा प्रश्न आहे। तर याचं योग्य उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील। लक्षात घ्या, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1909 सातारा जिल्ह्यातील दुधगाव येथे दुधगाव विद्यार्थी आश्रम सुरू केले। 4 ऑक्टोबर 1919 रोजी सातारा जिल्ह्यातील कार्ले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। आणि मी सुद्धा रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलोय। 1ली ते 12वीचं शिक्षण माझं देखील रयत शिक्षण संस्थेमध्येच झालं आहे। आपलं कोणत्या संस्थेत शिक्षण झालं ते आपण खाली कमेंट करू शकता। आणि लक्षात घ्या, तुमची जी एक्झाम आहे त्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य बुद्धिमत्ता तसेच ICDS योजना व कायदे हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। या संपूर्ण सिलेबसवर आधारित आपल्याकडे 18,000 प्लस प्रश्न उपलब्ध आहेत। ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा, तुम्हाला हे मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल। पुढील प्रश्न बघूयात, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतात? ऑप्शन आहेत गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार की मुख्याधिकारी? तर याचे योग्य उत्तर आहे तहसीलदार। तहसीलदार हा महसूल खात्याचा वर्ग 1चा अधिकारी असतो। त्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून व नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते। तालुक्यात शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तहसीलदार हाच तालुका दंडाधिकारी म्हणून काम पाहतो। तहसीलदार पिकांच्या आणेवारी देखील ठरवित असतात। यानंतर पुढील प्रश्न, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? ऑप्शन आहेत जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस की महात्मा गांधी? तर करा किंवा मरा हा जो मंत्र आहे तो भारतास महात्मा गांधी यांनी दिला आहे। महात्मा गांधी यांनी 1942च्या चले जाव चळवळीत ही घोषणा केली। भारतीयांच्या मनात तीव्र राष्ट्रवादाची भावना उत्पन्न करणे हा त्यामागचा हेतू होता।
यानंतर पुढील प्रश्न, इतिहासात लाल बाल पालमध्ये पाल म्हणजे कोण आहेत? ऑप्शन आहेत बिपिनचंद्र पाल, स्वामी पाल, शरदचंद्र पाल की राजेंद्र पाल? तर याचं योग्य उत्तर आहे बिपिनचंद्र पाल. लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या तिघांनी इतिहासात लाल बाल पाल म्हणून संबोधले जाते. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आणि खाली थँक्यू देखील कमेंट करा. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु त्याने देखील आम्हाला मोटिवेशन भेटतं, प्रेरणा भेटते की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करा. पुढील प्रश्न आहे, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? ऑप्शन आहेत मिथेन, कार्बन डायऑक्साईड, ॲसिटिलीन की इथिलीन? अगदी सोपा प्रश्न आहे. तर गोबर गॅसचा प्रमुख जो घटक आहे तो मिथेन आहे. मिथेन हे अल्केन गटातील आहे. मिथेनचा जो रासायनिक फॉर्म्युला आहे तो आहे CH4. पुढील प्रश्न, भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? ऑप्शन आहेत मिनरोलॉजी, मिटेरोलॉजी, मेटलर्जी की ॲकॉस्टिक्स? तर लक्षात घ्या, भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मिनरोलॉजी असे म्हटले जाते. मेटलर्जी धातू शुद्ध करण्याचे शास्त्र आहे. मिटेरोलॉजी हवामानशास्त्राचे आहे. ॲकॉस्टिक्स ही ध्वनीच्या गुणधर्माचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची शाखा आहे. आपलं जे अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी जे मटेरियल तयार केलं आहे त्यामध्ये तुम्हाला ICDS योजना, पोषण अभियान कायदे यावर 1500 प्रश्न भेटतील. सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न, चालू घडामोडी 5000+ प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट भेटतील. TCS आणि IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरणाचे 1800 प्रश्न आणि नोट्स उपलब्ध आहेत. इंग्लिश ग्रामरचे 1100 प्रश्न आहेत. ॲप्टिट्यूडचे 1300 प्रश्न. हे सर्व तुम्हाला भेटणार आहे 249 रुपयामध्ये. त्यामुळे लगेचच व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप करण्यासाठी नंबर आपल्या स्क्रीनवर आहेत. तसेच तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सॉल्व करायचे असेल तर ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपमध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि हे मटेरियल प्रोव्हाइड केलं आहे. आणि लक्षात घ्या, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.